हॅलो, कसे आहेत सगळे? तर आजचा आपला असा व्हिडिओ आहे की 5 मिनटामध्ये मी रेग्युलर मेकअप करते. बिकॉज मला कॉलेजला जाण्यासाठी फक्त माझ्याकडे 5 मिनटं असतात. त्या 5 मिनटात मला पटपट तयार होऊन बाकी सगळ्या गोष्टी आवरून मग मला कॉलेजला जायचं असतं. तर मी फक्त तो 5 मिनटाचा मेकअप मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि असं पण मला थोड्या वेळाने बाहेर जायचं आहे, त्यामुळे मी तयार होते. आणि त्यासोबत माझ्या लाईफमधला एक छोटासा इन्सिडन्स म्हणता येणार नाही, बट माझे थॉट्स मी फक्त ते तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. ओके, सो लेट्स गेट स्टार्ट. तर मी सगळ्यात पहिला वापरते आपलं निव्याचं मॉइश्चरायझर, जे बेसिकली सगळेजणच वापरतात. मी डॉट अँड कीचं वापरलं होतं, पण आता ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी निव्याचं वापरते. तर मला सांगायचं असं होतं की जेव्हा फक्त जेव्हा माझं कॉलेज होतं ना, तेव्हा फक्त कॉलेज, लेक्चर्स, फ्रेंड्स आणि अशी केअरफ्री माझी लाईफ होती. म्हणजे खूप छान होतं. सकाळी फक्त उठायचं, कॉलेजला जायचं, लेक्चर्स अटेंड करायचे, फ्रेंड्ससोबत मस्ती करायची, बाहेर जायचं, असं हे नव्हतं. त्यानंतर ना माझं लग्न झालं. हां, माझं लग्न झालं. सडनली माझी कम्प्लिटली लाईफ ना चेंज झाली. ॲक्च्युली म्हणजे मी विचार पण नव्हते करू शकत. माझी लाईफ पूर्ण चेंज झाली. आधी कॉलेजची लाईफ लग्नाआधी कशी केअरलेस होतं आपण, की लवकर घरी यायचंच ह्याचं टेन्शन नव्हतं, की कोणत्याही बाकीच्या गोष्टींचं टेन्शन नव्हतं. आपण बाकी गोष्टी आवरून सगळं निवांत हे करून आपण येऊ शकत होतो. तर एक मिनिट. तर आता तसं काही थोड्या गोष्टी अशा चेंजेस आहेत की एकदमच लग्न झाल्यानंतर काही गोष्टी मुलींच्या बदलतात, ते फक्त मुली समजू शकतात. येस. तर मग माझं लग्न झालं, त्यानंतर माझी लाईफ पूर्ण चेंज झाली. मग मी जेव्हा माझं अजून असं कॉलेज चालू आहे, मी अजून माझी डेली कॉलेज लाईफ चालू आहे, छान चालू आहे. पण जेव्हा मी सकाळी उठते ना कॉलेजला, तेव्हा मी पट आवरते. तेव्हा फक्त मी एक स्टुडंट म्हणून नाही, एक स्टुडंट, एक वाईफ, ह्या दोन्ही रिस्पॉन्सिबिलिटीज मला सेम टाईपनं हँडल कराव्या लागतात. तर त्यावेळी मी एक स्टुडंट आहे की मी वाईफ आहे, ह्या गोष्टींना डिसाईड करायलासुद्धा माझ्याकडे तेवढा टाईम नसतो. सो ओके, मी आता यूज करते आहे लॅक्मेची CC क्रीम, जी मी डेली यूज करते. मला ॲक्च्युली आवडतं, मला जर पिगमेंटेशन खूप आवडतं, त्यामुळे मी डेली CC क्रीमच यूज करते. हां, तर असं आहे, दोन्ही एकत्र करणं, हँडल कसं करायचं ते थोडं मला अवघड जातं. पण माझ्या सासूबाई, माझी मम्मा, म्हणजे दोघी मला खूप छान समजून घेतात आणि खूप छान समजून सांगतात. छोट्या गोष्टी ज्या मला माहीत नाहीत किंवा ज्या मला माहीत असाव्यात, त्या सगळ्या गोष्टी त्या मला हेल्प करतात, की कोणत्या गोष्टी माझ्याकडं चुकल्या किंवा काय झालं तर मला समजून सांगतात. त्यामुळं काहीसा असा प्रॉब्लेम नाही आहे, खूप छान आहे. लग्नानंतर मॅरिड लाईफ चांगली असू शकते असं नाही. म्हणजे मला लग्नाच्या आधी खूप जास्त भीती वाटायची की लग्नानंतर कसं असतं किंवा दोन्ही गोष्टी कशा मॅनेज होतात, कॉलेज त्यासोबत बाकी गोष्टी मॅनेज व्हायला तेवढा टाईम हवा किंवा तेवढा मॅनेज करायला तेवढ्या गोष्टी आपल्याकडं नीट सगळ्या हव्यात. सो असं वाटायचं मला. पण असं काही नाही आहे. लग्नानंतर पण सगळ्या गोष्टी मॅनेज होऊन जातात. थोडी रिस्पॉन्सिबिलिटीज आपली वाढते, दोन्ही गोष्टी मॅनेज करणं थोडंसं अवघड होऊन जातं, पण आपण मॅनेज करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर मी सिम्पल कॉम्पॅक्ट आहे म्हणजे शुगरचं, ते मी यूज करते आहे. जास्त काही नाही, फक्त कधी तर डेली असं कॉम्पॅक्ट वापरलंच पाहिजे असं काही नाही आहे. मी कधी तर माझा मूड असेल तर कॉम्पॅक्ट यूज करते, अदरवाईज दुसरं काहीतरी आपली रेग्युलर पाऊंड्स पावडर, व्हाईट टोनची पावडर असं मी यूज करते. आणि कधी तर एवढाही टाईम नसेल तर फक्त मॉइश्चरायझर लावते, लिप बाम लावते, देन चाललं आपल्या कामाला. ओके. सो त्यानंतर मी थोडंसं ब्लश लावते. तर
एवढंच मला सांगायचं होतं की ज्या ज्या मुलींना असं वाटेल की आपण दोन्ही गोष्टी मॅनेज करू शकतो का, ज्यांना थोडीशी अशी भीती वाटत असेल लग्नानंतर, तर मला एवढंच त्यांना सांगावंसं वाटेल की हां, दोन्ही गोष्टी मॅनेज करू शकतो आपण. खूप इझी आहे. म्हणजे तसं त्या लेवल्स इझी नाही आहे. थोडं मॅनेज करायला अवघड होऊन जाईल. थोडं रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्या वाढून जातील, पण तेवढं हँडल केलं तरी होऊन जाईल. थोडं फक्त प्रयत्न करायचे, आपल्यासोबत सगळ्या गोष्टी नीट करायच्या, होऊन जातं. आणि जरी काही इश्यू असेल तर शेअर करायचं, म्हणजे घरी कोणीही असेल त्यांच्याशी शेअर कर. म्हणजे मला जरी काही अडचण असेल, मला काही प्रॉब्लेम असेल, तर एकतर मी माझी छोटी नणंद आहे, मी तिच्याशी बोलते. अदरवाईज माझ्या सासूबाई आहेत, मी त्यांना मम्मी म्हणते ॲक्च्युली, मी त्यांच्याशी शेअर करते. सो मला अशा काही गोष्टी खूप इझी झाल्यात. मी म्हणजे असं शेअर केल्यानं, बोलल्यानं खूप गोष्टी हँडल होऊन जातात. तर तेवढंच मला म्हणायचं आहे फक्त. तर मी ब्लश लावला आहे. आता माझ्याकडे शुगर पॉपची हा लिप बाम आहे. ओके, मी तो यूज करते फक्त. ठीक आहे. आणि त्यानंतर मी एक छोटीशी टिकली लावेन आणि हेअर स्नीट बनवेन. ओके, सो आय एम रेडी. एवढंच करत होते सिम्पल 5 मिनटाचा मेकअप आहे माझा. आय नो 5 मिनटापेक्षा 1 मिनटं जास्त झाला, कारण मी थोडी जास्त बडबड केली, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, बाय बाय.